वेलकम टू ऑल ऑफ यू. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधील खूप महत्त्वाचा न्यूमेरिकल, जो की येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तर न्यूमेरिकल असा आहे: द टाइम टेकन बाय द अर्थ टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन अराउंड द सन इज 3.156 into 10 to the power 7 सेकंद. The distance between the earth and the sun is 1.5 into 10 to the power 11 meter. Find the speed of revolution of the earth. तर या ठिकाणी पहा, आपल्याला काय सांगितलेलं आहे की पृथ्वीचे एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट होण्यासाठी सूर्याभोवती लागणारा वेळ किती आहे? 3.156 into 10 to the power 7 सेकंद. आणि पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील डिस्टन्स किती आहे? 1.5 into 10 to the power 11 मीटर. तर आपल्याला पृथ्वीची स्पीड काढायची आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला या क्वेश्चन मध्ये कोणती माहिती दिलेली आहे? तर फर्स्ट आपल्याला टाइम दिलेला आहे. ओके, सो t इक्वल्स टू 3.156 into 10 to the power 7 सेकंद हा t दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. ओके, पहा, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील डिस्टन्स किती दिलेला आहे आपल्याला? 1.5 into 10 to the power 11 मीटर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्पीड ऑफ अर्थ. ओके, तर या ठिकाणी आपल्याला स्पीड ऑफ अर्थ कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पहा, फॉर्म्युला कोणता आहे? v इक्वल्स टू 2 pi r डिवायडेड बाय t. तर व्हॅल्यू आपण पुट आउट करूया फॉर्म्युल्यामध्ये. 2 पाय ची व्हॅल्यू आपणास माहिती आहे 3.14 आणि डिस्टन्स किती आहे सूर्य आणि पृथ्वीमधील? ते आहे 1.5 into 10 to the power 11 मीटर डिवायडेड बाय टाइम किती लागत आहे? 3.156 into 10 to the power 7 सेकंद. पहा मित्रांनो, आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचं आहे. खूप सोपं आहे. तर या पहा, 3.1 आणि 3.1 या ठिकाणी आन्सर किती येणार? 1 येणार. ओके, आता पहा, 2 into 1.4 it becomes 3 into 10 to the power 11 मीटर. आता पहा, डिनॉमिनेटर मधले हे 10 to the power 7 सेकंद जे आहे ते न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर काय होणार? मायनस होणार. सो 10 to the power -7 पर सेकंद. ओके, सिंपल. आता पहा, आन्सर काय येणार? 3 into 10 to the power, या ठिकाणी किती येणार? 10 to the power 4. 11 minus 7 4 मीटर पर सेकंद. आता आपल्याला आन्सर जे आहे ते किलोमीटर पर सेकंद मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण काय करणार? ही जी व्हॅल्यू आहे 3 into 10 to the power 4 मीटर पर सेकंद, याला आपण डिवाइड करणार आहोत 1000. ओके, याला जर आपण 1000 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर जे आहे ते आन्सर आपलं किती येणार? या ठिकाणी 30 किलोमीटर पर सेकंद. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पीड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज 30 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला पृथ्वी 30 किलोमीटर या वेगाने सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.